प्रशासन हाताळतोय. सध्या एक मूवी खूप चर्चेत आहे आणि तो म्हणजे छावा. तर अक्षरशः तो मूवी बघत असताना शेवटचा जो सीन आहे तो मी बघितला नाही, पण माझ्या मुलांनी बघितला. म्हणजे मुलं बघा किती बोल्ड झालेले आपले, नाही का? आणि ते तो पिक्चर संपल्यानंतर ते रडले की पप्पा खरंच आपल्या पूर्वजांनी खूप हाल अपेक्षा सहन केलेल्या आहेत. आणि त्या कवितेला अनुसरून जेव्हाही मी कविता वाचतो, तसं मी इंग्रजीचा शिक्षक आहे पण मला मराठी पण खूप आवडतं, कारण की मराठीला मी माझी आई समजतो आणि इंग्रजीला समजून घेतो. कवितेचं नाव आहे असे जगावे. सर्वांना मी विनंती करतो की माझी ही कविता ऐकून घ्यावी. असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर. असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला नको गुलामी नक्षत्रांची. बरोबर, नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची. आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. अशी दांडगी इच्छा ज्यांची, अशी दांडगी इच्छा ज्यांची. मार्ग तयाला मिळती सत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. छत्रपती संभाजी महाराजांनी खूप छान उत्तर दिलं बघा. पाय असावे जमिनीवरती, पाय असावे जमिनीवरती. कवेचा अंबर घेताना हसू असावे ओठांवरती. काळीज काढून देताना. अक्षरशः संभाजी महाराज हसत होते जेव्हा त्यांच्यावर अनेक अत्याचार होत होते. बरोबर आहे की नाही? ती कुठून आलं असेल त्यांना एवढं धाडस? बघा, नख काढून घेतली, जीभ छाटून घेतली, डोळ्यात सळ्या टाकल्या तरी ते रडले नाही. तर ही कविता मी खरंच त्यांना समर्पित करतो. संकटासही ठणकावून सांगावे, संकटासही ठणकावून सांगावे. हे आता बेहतर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असे काही दुनियेतून, करून जावे असे काही दुनियेतून. या जाताना गहिवर यावा जगास साऱ्या, गहिवर यावा जगास साऱ्या. निरोप शेवट घेताना. स्वर कठोर त्या काळाचाही, स्वर कठोर त्या काळाचाही. क्षणभर व्हावा कातर कातर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला